रक्षाबंधनला मी माझ्या भावाला म्हणलं होतं की तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट. आता रक्षाबंधन होऊन कितीतरी दिवस झाले, त्याला पाहिजे आता गिफ्ट. आणि त्याचं गिफ्ट आणणं मला एवढं महागात पडेल म्हणून वाटलं नव्हतं कधी. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 85व्या दिवशी. तर मित्रांनो, हे केळी जे आहे आपल्या शेतातली आहे. तुमचा ऍड्रेस टाकून द्या कमेंट मध्ये, तुमच्या घरी मी पोहोचून देईल. त्या पहिले मला जायचं होतं नांदेडला, तर मी बस स्टँडला गेले. आता एवढ्या गर्दीमध्ये जागा मला भेटेल की नाही हे बी माहित नव्हतं, तर कशी तर जागा भेटली होती मला. तर आज होतं माझं प्रॅक्टिकल, आणि प्रॅक्टिकल वगैरे अटेंड केला. आणि मैत्रिणीनं बिनकामी 3-4 चापटा मारल्या, तर ते का मारल्या मला बी माहित नाही. आता उद्या तिला परत विचारते, बा मला का मारलं होतं म्हणून तू. आता एवढं जोरदार पावसामध्ये मला जायचं होतं वजीराबाद मध्ये, आणि पाऊस तर एवढा पडू लागला होता नांदेड मध्ये खतरनाक. आणि इथे जेवढे बी लेकर दिसायले ते स्नॅप साठी थांबलेले आहेत. वजीराबादला जायच्या पहिले एक लेक्चर अटेंड केलं, त्यानंतर असला काहीतरी सीन झाला होता आमच्या क्लासमध्ये. आता युनिफॉर्म घाण होऊ नये म्हणून मी माझा ड्रेस चेंज करून घेतला होता. नांदेडची ट्रॅफिक पार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन करून मी गेले होते वजीराबाद मध्ये. आणि तिथे गेल्यानं मला माहित झालं की तिथे ऑफर चालू आहे, आणि हे ऑफर जे आहे ते 12 महिने पण असते. तर मी गेले होते दीपक फॅशन वेअर मध्ये. इथे फक्त 1000 रुपयाचे 4 शर्ट, 1000 रुपयाचे 4 टी शर्ट, आणि प्रीमियम शर्ट तर फक्त 500 रुपयापासून चालू होते. एवढंच नाही तर इथं कुर्ता पायजमा फक्त 300 रुपयामध्ये होता, आणि प्रीमियम कुर्ता जे आहे 600 रुपयापासून चालू होते. जीन्स आर्मानी आणि कॉटन ट्राउझर फक्त 1200 रुपयाचे 3 होते. हे सगळं ठीक आहे, पण इथं प्रीमियम जीन्स आणि कार्गो जे आहे फक्त 600 रुपयापासून स्टार्टिंग होती. आता माझ्या भावासाठी काय काय घेतलं मला बी माहित नाही, आठवणा गेला. आणि एवढं सगळं घेतल्यानंतर काकाने दिली एक बॅग माझ्याजवळ, कारण की हे बॅग भेटली होती मला फ्री मध्ये. आता तुम्हाला पण बॅग भेटू शकते, ते पण फक्त 5000 रुपयाच्या खरेदीवर. माझ्या भावानं भाऊबीजला काही गिफ्ट मागू नये म्हणून त्याच्यासाठी एवढी खरेदी केली मी. आता दीपक फॅशन वेअरचा ऍड्रेस जे आहे अपोजिट टू बेंगलोर बेकरी, हनुमान पेठ, वजीराबाद, नांदेड. आता एवढी खरेदी केल्यानंतर घरी जाता वेळेस एवढा पाऊस लागला होता खतरनाक वाला, आणि मी पूर्णपणे भिजून गेले. बाकी पाण्या पावसाचे दिवस आहे तर छत्री वगैरे युज करत जातो मी. काळजी घ्या स्वतःची पण. बाय.